हे हे नसणार आहे. तुम्ही इथलं फक्त ते लाल बटन आहे ते बंद करा. मी सांगितली कोणती म्हणजे ह्याची जाणं सुरू झालं की बंद करा.
श्री गणेश
सकल विहित पाणी मंडल मंडलाना तरुण तुलसी माला खंडन नेत्रम सदय धवल हासम चिंतयामी पंढरनाथ भगवान की जय. आज आपल्याला विठू नामाचं महत्व बघायचं की राम कृष्ण हरी विठ्ठल केशव. विठ्ठल हे नाम हे अत्यंत सगळ्या संतांचं हे अत्यंत आवडतं नाम आहे. म्हणून जेव्हा शंकराचार्य पंढरपूरला गेले तेव्हा त्यांनी पंढरपूरला हे संत पीठ म्हटलेलं आहे आणि त्या पांडुरंगाचं वर्णन त्यांनी केलं आहे. महापीठ योगी असं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्या पांडुरंगाला ते शरण गेलेलं आहे. मग हा पांडुरंग हा पंढरीत आला कसा, त्याला काय घटना घडली तर जेव्हा श्रीकृष्ण त्याच्या ज्या अष्टनायिका आहेत त्यातली रुक्मिणी ही त्याची अत्यंत आवडीची आणि ती रुसून या दिंडीर वनामध्ये गेली आणि तिची समजूत काढण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे दिंडीर वनामध्ये आलेले आहेत. आणि दिंडीर वनामध्ये तेव्हाच माता पित्यांची सेवा करणारा असा एक भक्त ह्या श्रीकृष्णांना म्हणजेच आमच्या पांडुरंगाला दिसला. कोण होता तो भक्त? पायचे पितो माय पित्याचे पायचे पितो माय पित्याचे करू द्याही चाकरी विठ्ठला उभे राहतो घरी विठ्ठला उभे राहतो घरी उभे राहतो घरी. हा होता भक्त कुंडली, माता पित्यांची सेवा करणारा. त्यांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून त्यांना झोपाळ्यावर बसवलंय आणि आपल्याला रात्री झोप येऊ नये म्हणून शेंडी दोरीला बांधली की जरा डुलकी आली तर ती दोरी आपल्याला हिसका बसेल आणि जाग येईल. अशी माता पित्यांची सेवा ह्या पुंडलिकाने केली आणि त्या मातृपितृ भक्तीला भगवंत भुलले आणि त्याच्या दारामध्ये उभे राहिलेत आणि म्हणतायत की मी तुला दर्शन देण्यासाठी आलोय तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन. पण दाराकडे ह्याची पाठ होती. आता पुंडलिक भगवंताला म्हणतोय की तू आलायस खरा पण मला वेळ नाहीये तुझं दर्शन घ्यायला. बघा काय अधिकार असेल की पांडुरंगाचं दर्शन घ्यायला वेळ नाही असं म्हणणारा हा भक्त. तू थोड्या वेळ थांब, माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मला खंड पाडायचा नाही. आणि म्हणून जवळ असलेली एक वीट भगवंताच्या दिशेने भिरकावली आणि त्याला सांगितलंय की तू इथे ह्या विटेवर उभा राहा. आणि भगवंत पांडुरंग हे विटेवर उभे राहिले. थोडा वेळ नाही हो, पूर्ण 28 युग आमचा पांडुरंग इथे उभा आहे. कोणासाठी? तर भक्तासाठी. असा हा पांडुरंग, त्याचं विठ्ठल हे नाम अत्यंत लोकप्रिय आहे. मग ह्या विठ्ठलाची वारी करायला सुद्धा सगळेजण जातात. ह्या विठ्ठलाला प्रत्येक संतांनी आपलं वेगळं नातं दिलेलं आहे. बघा, कोणी त्याला माऊली म्हणतोय, कोणी त्याला आता आमचे ज्ञानेश्वर महाराज तर बाप रखुमा देवी वरू असं म्हणतात. म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं नाव सुद्धा विठ्ठल आणि रुक्मिणीच होतं बरं. मग जसे आपल्याला आई वडील हे आवश्यक असतात की नाही, का बरं? की आई ही वात्सल्याने आपलं पालन पोषण करत असते आणि वडील हे संस्कारांनी आपले पालन पोषण करत असतात. म्हणून आपल्याला आई आणि वडील ह्या दोघांची आवश्यकता असते. म्हणून ज्यांना मोठेपणेपर्यंत आई वडिलांचं छत्र मिळतं ते खरे भाग्यवान. मग असे हे पांडुरंगाचे भक्त सगळे नातं त्यांना लावतात. म्हणून माऊली नातं लावताना एक कवी म्हणतात, विठू माऊली माऊली जगाची, विठू माऊली
असे हे संत त्याचं वर्णन करतात. खरंच प्रत्येक गावामध्ये विठोबाचं मंदिर आहे, आपण तिथे दर्शनाला जातो. पण असं काय आहे पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये असं काय आहे की इथे सगळेजण लुब्ध होतात त्याचं रूप पाहून. वालुकामय असणारी ही मूर्ती आहे आणि इतकं ह्या देवाचं श्रेष्ठत्व आहे की त्याच्याकडे नुसतं बघून सुद्धा आपली तहान हरपतो, असं ह्या पांडुरंगाचं रूप आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली त्यांचं वर्णन करताना काय म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, झाले हो साधनी, रूप झाले हो साधनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, लोहा विठ्ठल वैरवा, लोहा माधव वैरवा, माधव वैरवा, लोहा माधव वैरवा, कोणत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, असं हे रूप या पांडुरंगाचं, या विठ्ठलाचं आहे. मग ह्या विठ्ठलाला आपण बघितलं की पहिला श्लोक म्हटला की समचरण सरोजिनी सांगनी दामोदर. हा पांडुरंग आहे ना, याच्यामध्ये समता आहे, समानता आहे. त्याचे चरण सुद्धा सम आहेत बघा. बाकी आपण बघितलं तर असं देव उभा नसतो, पण आमचा पांडुरंग समचरण सरोजम सांद्रनी लांबुदाम, अत्यंत दयार्द बुद्धीने सगळ्या भक्तांची तो वाट बघत आहे. आपण पहिल्या कीर्तनात बघितलं की वाट पाहे उभा भेटीची आवडी, सगळ्या भक्तांची आवड त्याला आहे आणि तो सगळ्यांची वाट बघत असतो. मग असा हा विठ्ठल हा कुठल्या जाती पंथाचा आहे का हो? कुठल्याही जातीपंथाचे लोक त्याला भेटायला जातात. कोणतंही आपलं दैवत असलं तरी तो पांडुरंगाला तो भक्त भेटायला जातो. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळे लोक त्याला भेटायला जातात. बघा, गोंदवल्याहून पालखी निघते, गोंदवल्याला जाणारे ते सुद्धा पंढरपूर जवळ आहे म्हणून जाऊन येतात आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतात. गजानन महाराजांच्याकडे दर्शनाला शेगावला गेले तरी ते भक्त सुद्धा पालखी बरोबर पांडुरंगाच्या दर्शनाला तिथे जातात. कुठल्याही पंथाचा, म्हणून शैव असू दे, शाक्त असू दे, वैष्णव असू दे, सगळ्या प्रकारचे लोक यांच्याकडे जातात. म्हणून हा कुठल्या एका धर्माचा देव नाही, हा सगळ्यांना समाविष्ट करणारा असा देव आहे. म्हणून शैव लोक कसं गंध लावतात, उभं लावतात, हो की नाही? वैष्णव नाही, शैव आडवं लावतात आणि वैष्णव उभं लावतात. पण आमच्या पांडुरंगाचं गंध कसं आहे हो? गोल आहे. तो शैवही नाही आणि वैष्णवी नाही. पण असं बघितलं तर त्याचं रूप जर बघितलं तर त्याचा जो मुकुट आहे ते एक शिवलिंग आहे. मस्तकावर त्यांनी शिवलिंग धारण केलेलं आहे. कारण त्याचं सुद्धा कारण सांगितलेलं आहे नामदेवांनी की पहिला वारकरी कोण आहे तर शंकर भगवान हे पहिले वारकरी आहेत. मग ज्या वेळेला पार्वती, गणेश, नंदीवरनं हे सगळे जण पंढरपूरला यायला निघाले. पण काही काळाने एक एक म्हणाले आता आम्हाला चालत यायचा कंटाळा आलाय. नंदीवर कधी थोडे बसत होते, कधी चालत होते. असं करता करता पार्वती मध्ये उतरून गेले, गणेश मध्ये उतरून गेलाय. आता फक्त नंदीवरती शंकर भगवान राहिले. आणि आता अगदी पंढरीची वेस आली आहे आणि नंदी म्हणालाय भगवान आता मी सुद्धा दमलोय. अहो कैलासापासून पंढरपूरला यायचंय, थोडं अंतर नाही, आता मी कुठे थांबू? तेव्हा शंकर भगवान म्हणतात की
की इथे मारुतीचं मंदिर आहे, तिथे तू विश्रांतीला थांब. आता आपण नेहमी शंकराच्या देवळामध्ये नंदी बघतो, पण पंढरपूरला ते मंदिर आहे, तिथे मारुतीच्या मंदिरामध्ये नंदी आहे. म्हणजे जो शंकरांनी ज्याला थांबायला सांगितलं होतं तो नंदी मारुतीच्या मंदिरात आहे. आणि शेवटी शंकर भगवान हे विठोबाला भेटण्यासाठी, पांडुरंगाला भेटण्यासाठी एकटेच पुढे गेले. आणि अत्यंत आनंद झालेल्या पांडुरंगाने त्यांना आलिंगन दिलंय. म्हणजे ही हरिहरांची भेट आहे. आणि जसं आपला आवडतं कोणी व्यक्ती आलं की आपल्याला असं होतं की मी कुठे ठेवू नि कुठे नको, तसं पांडुरंगाला झालं. आणि या शंकर भगवानांना त्यांनी मस्तकावर धारण केलं. म्हणजे ते शैव नाहीयेत का, शिवाची त्यांना आवड आहे, पण त्यांनी कुठलाही पंथ असा वेगळा धरलेला नाही. म्हणून विठ्ठल हे नामस्मरण जो आहे ते विठ्ठल नामस्मरण हे अत्यंत महत्वाचं आहे. बघा, वारकरी कीर्तन जे असतं, आपण सगळे गजर कीर्तनाचं वगैरे बघत असाल तर वारकरी कीर्तनामध्ये मध्ये मध्ये सारखं विठ्ठल 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 हे नामस्मरण करतात. तर का करतात? त्याच्या मागे सुद्धा काही पूर्वपीठिका आहे. तर आता हे नामस्मरण आहे म्हणून आपण भक्तिभावाने करतो. पण जसं आपण बघतो की नास्तिक माणसं किंवा जी जिज्ञासू असतात त्या लोकांना मोठे प्रश्न पडत असतात की हेच का म्हणायचं किंवा हे नामस्मरण का करायचं. तेव्हा त्यांनी त्याच्यावर संशोधन केलं. आणि विठ्ठल नामस्मरण करून काय होतं, तर त्याचा शोध असा लागलाय की विठ्ठल हा ठ डबल आहे, जोडाक्षर आहे. आणि असं म्हणून आपण आघात करून विठ्ठल म्हणायचं, नुसतं विठ्ठल असं म्हणायचं नाही, विठ्ठल 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 असं म्हणायचं. त्याचं कारण काय आहे, तर आपल्या हृदयावरती त्याचा परिणाम होतो आणि त्याचं ते संरक्षक कवच होत. म्हणून नामस्मरण करायचं. नुसतं आपण ठ म्हणू शकत नाही. मग हे नामस्मरण केलं तर आपल्याला त्याचा लाभ सुद्धा आहे ना. म्हणून घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत चढती पापांचे, पर्वत चढती पापांचे, नामाचा आपल्याला रात्री बेरात्रीचं असं बेचैन वाटलं तर असे डॉक्टर सुद्धा सांगतात की जसा पांडुरंग उभा आहे तसं जर आपण उभं राहिलं म्हणजे बरगड्यांच्या खाली आपले हात आले पाहिजे. कशासाठी, तर आपल्या पोटातले जे गॅसेस आहेत ते त्यांनी बाजूला होतात आणि किडनीचा सुद्धा प्रॉब्लेम नाहीसा होतो. असं हे विठोबाचं ध्यान आहे. म्हणून विठोबा हा कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याच्या मागे अनेक अर्थ सांगितलेले आहेत की हा विटेवरती उभा आहे. मग विटेवरती उभा आहे, मग वीट हे कशाचं देवत काय हो, तर आपल्याला संसारातला जो वीट आला ना तर तो पांडुरंग आपल्याला भेटतो. आणि तो विटेवरती उभा आहे, जसा तो निश्चल उभा आहे तसंच जर आपण नामाच्या विटेवरती जर आपण आपलं मन ठेवलं तर ते विठोबासारखं निश्चल उभं राहील. आणि जे आपल्याला सगळे संत सांगतात की नामस्मरण करा, नामस्मरण करा, ते आपलं निश्चलतेने आपलं नामस्मरण होणार आहे. दुसरा अर्थ त्याचा असा आहे की तो कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि तो सगळ्यांना काय सांगतोय
की हा भवसागर कमरे इतकाच आहे, खूप खोल नाहीये. म्हणून तुम्ही माझ्या जवळ आलात तर ह्या भवसागरातून तुम्ही तरुण जाणार आहात. असा हा पांडुरंग. बघा, हा एकमेव देव असा आहे की त्याच्या हातामध्ये शस्त्र नाही. आहे का शस्त्र? 2 हाताचा हा देव आहे, पण हातामध्ये शस्त्र नाही. कारण त्याला शस्त्र घ्यायची आवश्यकताच नाही. तो मायेनीच सगळ्यांना आपल्याकडे बोलवतो. आणि एका हातामध्ये त्याच्या कमळ आहे आणि एका हातामध्ये शंख आहे. म्हणजे आपण जर उघडी मूर्ती जर पांडुरंगाची बघितली तर ती अशी आहे. स्त्री वत्सलांचन त्याच्या छातीवरती आहे, कटीला करगोटा आहे आणि समचरण आहे. म्हणून तिथे समानता आहे. मग संन्यासी असू दे, संसारी असू दे, निरक्षर असू दे, साक्षर असू दे, गरीब असू दे, मालक असू दे, श्रीमंत असू दे, कामगार असू दे, कोणीही असू दे, त्याच्या इथे सगळा समभाव आहे. असा हा पांडुरंग. हा कसा आहे? त्याच्यामध्ये तिन्ही देवांचं आपल्याला अंगीभूत झालेले दिसतात. म्हणून ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे, विकारी विधाता जाण, विकारी विधाता जाण, प्रकारी नीलकंठ आपण, लकारी लक्ष्मी नारायण, त्रिभुवन नायक विठ्ठल हा. वि हे अक्षर घेतलं तर विधाता म्हणजे ब्रह्मा असं त्याचा अर्थ होतो. ठकारी नीलकंठ जाण, नीलकंठ म्हणजे शंकर, आणि लकारी लक्ष्मी नारायण म्हणजे विष्णू. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचंही एकत्रीकरण ह्या पांडुरंगामध्ये झालेलं आहे. म्हणून ह्या पांडुरंगाला जर आपण दर्शनाला गेलो तर आपल्याला सगळ्यांचं दर्शन घेतल्याचा लाभ होणार आहे की नाही. असा हा विठू सावळा, हा वाळवंटी चंद्रभागेच्या काठी हा उभा आहे. तो भक्तांची वाट बघत. म्हणून सगळे संत त्यांचं नामस्मरण करताना काय म्हणतात, वाळवंटामध्ये हे सगळे संत त्याच्या नामाचा जयघोष करत असतात. हा पांडुरंग जो आहे ना, त्याला काही कशाची अपेक्षा नाही. श्रीमंतांचे काही देव आहेत आपल्याला माहितीये, तिरुपती. अहो त्याचा प्रसाद सुद्धा 50 रुपयाला एक लाडू आहे. आता किती झालंय माहिती नाही, पण आम्ही गेलो तर 50 रुपयाला एक लाडू आहे. किंवा काही देवता कशा आहेत, भिक्षा मागून तुम्ही उदरनिर्वाह करा अशा सांगणाऱ्या देवता आहेत. काही जणांना नवस करावे लागतात तरच त्या पावतात. पण आमचा विठुराया तसा आहे का? होत तसा नाही. त्याला काही लागत नाही. फक्त हरिपाठ म्हणा, त्याचं नामस्मरण करा आणि त्याच्या दर्शनाला जा. आणि त्याला दुसरं काही लागत नाही. जी औषधी वनस्पती म्हणून आपण म्हणतो त्या तुळशीची, त्याला तुळशी पत्र जरी वाहिलं तरी तो अत्यंत आनंदित होतो. त्याला अत्यंत प्रिय आहे. मग अशी ही तुळस ही पांडुरंगाने आपल्यावर धारण केलेली आहे. म्हणून सगळे वारकरी हे तुळशीची माळ घालतात. बरं, पावसाळ्यामध्ये ही वारी का निघते बरं पावसात? असा आपण जर शास्त्रीय दृष्ट्या विचार करायला गेलो तर आता अग्निमान्य असतं. म्हणजे तुमची पचन शक्ती ही कमी झालेली असते आणि त्याच्यामध्ये वारीत चालत गेल्यानंतर तुमचा व्यायाम होतो. मुखाने नामस्मरण म्हणजे ते मगाशी मी सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हटलं की आपले जे हार्ट बीट्स असतात
ते चांगल्या तऱ्हेने चालू राहतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्यांना ज्यांना चालत जाणं वारीला शक्य आहे त्यांनी नक्की ही वारी करावी. म्हणजे पुढचे सगळे दिवस, म्हणजे पुढच्या वारीपर्यंतचे सगळे दिवस हे आपले चांगले आरोग्यदायी जातात. बरं, हा कोणाला बोलवतोय का हो? कोणाला निमंत्रण पत्रिका देतोय का? नाही देत. पण आज लाखांनी तिथे दर्शनाला का जातात? कारण हे रूपच सुंदर आहे. सगळ्या भक्तांना याच्या जवळ जाऊन दर्शन घेता येते, त्याच्या चरणावरती मस्तक आपल्याला ठेवता येतो. हा भाव आपण तिथे जागृत करू शकतो. आम्ही गोंदवलेहून एकदा पंढरपूरला गेलो होतो, जेव्हा मी नामदेव गाथाची परीक्षा दिली होती आणि ते परीक्षक राहत होते पंढरपूरला. तर आता त्यांना भेटावं म्हणून आम्ही तिथे गेलो. तर पंढरपूरला जायचं कारण त्यांना भेटायचं होतं ना. पण म्हटलं ते लांब राहतात तर आधी आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊया. पण आता लाईन होती खूप, म्हणून आम्ही म्हटलं मुखदर्शन घेऊया. आणि मग आम्ही चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलो. तर ते गृहस्थ, हॉटेलचा मालक आम्हाला काय म्हणाले, काय म्हणे एवढा वेळ घालवून तुम्ही इथे येता आणि त्याच्या पायावरती डोकं सुद्धा ठेवत नाही, एवढी तुम्हाला घाई झालीये. म्हणजे असा एकमेव देव आहे की तो तुम्हाला स्वतः त्याचं दर्शन, आपल्याला त्याचे पायाला हात लावून त्याच्या पायावर मस्तक ठेवून आपल्याला दर्शन घेता येतं. असा हा पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभा आहे. आणि त्याचं वर्णन करताना कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, पंचकार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण निराकार तो निर्गुण सा प्रगटला सारी देव, सा प्रगटला सारी देव, उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाकले मी विभागी, तुम्हाला दिला भाव सावयव, तुम्हाला दिला भाव सावयव, प्रणवी पुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाकतो. सगळं गाणं नको म्हणून मी म्हंटल नाही की असा हा पांडुरंग. बरं, हा स्वतः सेवा करायला जातो. कोणाकडे गाडगी मडकी बनवतोय, कोणाचं दळण दळतोय, कोणाच्या मळ्यामध्ये भाजी कापायला जातोय. तो भक्तांकडनं स्वतःची सेवा करून घेतो का? नाही. असा हा आमचा पांडुरंग खरोखर लेकरूवाळा आहे. म्हणून अभंगामध्ये जनाबाई म्हणतायत, विठू माझा लेकरूवाळा, विठू माझा लेकरूवाळा, सखे गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकरूवाळा, माझा लेकरूवाळा, गोरा
लागे मुक्ताई सुंदर. अशा सगळ्या आपल्या संतांना हा बरोबर घेऊन चालणार आहे असा हा पांडुरंग. खरं म्हणजे तो विठ्ठल आपण काळा म्हणतो, पण तो पांडुरंग म्हणजे पांढुरक्या रंगाचा आहे. आणि असं हे त्याचं रूप जेव्हा आमची माऊली बघते, ज्ञानेश्वर माऊली, तेव्हा त्यांच्या मुखातून शब्द येतात. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, पांडुरंग कांती दिव्य तेज विशेषण तेजाचं. पण ह्या आमच्या पांडुरंगाचं तेज कसं आहे हो? रत्न किळ फाकती प्रभा. बघा, आपल्याला सूर्याकडे बघवत का? आपण डोळे नकळत आपले लहान होतात. किंवा हल्ली गाड्यांचे बघा दिवे असे आलेले आहेत की आपण चालवताना आपल्या डोळ्यापुढे अंधार येतो. असं तेज काय कामाचं? पण आमच्या पांडुरंगाचं तेज कसं आहे? ते शांत आहे, सहज डोळ्यांनी बघता येण्यासारखं आहे असं माऊली म्हणते. आणि असं तेज बघता बघता माऊलीची अशी अवस्था झाली आहे की क्षेमाला जीव उतावीळ झाला. अशा या पांडुरंगाला आलिंगन देण्यासाठी माऊली हे सगळे संत हे उतावीळ झाले. पण या भक्तीमध्ये त्याचे चरण दिसत नाहीये असं वर्णन ह्या अभंगामध्ये आहे. म्हणून असा हा तेजस्वी असणारा पण डोळ्यांना आनंद देणारा असा हा आमचा विठ्ठल. म्हणून त्याचं नामस्मरण सतत करा. की असं म्हटलेलं आहे की तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे आणि तुमची मनोभावना म्हणजे मानसिक स्थिती ही सुद्धा पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या नामाने ही चांगली राहणार आहे. म्हणून तुकोबांना सुद्धा त्याचं रूप दिसतंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी देवोनिया सुंदर ते ध्यान. असं हे तुकोबांना त्यांचं ध्यान दिसतं. आणि अजून एक या भगवंताचं विठ्ठलाचं काय वैशिष्ट्य आहे की तिथे व्यवहार चालत नाहीये. बघा, त्याचा हात एक वरदहस्त नाहीये, दोन्ही हात कमरेवर आहे. देवाण घेवाण आपल्याला नकोच आहे भक्तीमध्ये, हा संदेश आपल्याला तो देतो. कुठल्याही ठिकाणी पैसा देऊ नका आणि घेऊ नका. आज आपल्याला दिल्याशिवाय चालतच नाही आहोत. पण भगवंत विठ्ठल आपल्याला हे सांगतोय की तेवढा आशीर्वाद तुम्ही मागू नका आणि मी तुम्हाला देत नाही. पण आपलं नातं जे आहे ते जिव्हाळ्याचं नातं आहे आणि ते नातं ह्या भगवत नामस्मरणानेच राहणार आहे. म्हणून मुखाने सतत नामस्मरण करा. विठ्ठल 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 असं नामस्मरण केल्यानंतर आपण प्रत्येक पावला गणित सुद्धा जर हा नामस्मरण केलं तर हे नामस्मरण हा मंत्र सोपा आहे आणि तो सोपा मंत्र आपण सगळ्यांनी घ्यावा. म्हणून तुकोबा आपल्याला मूळ पद्यामध्ये सांगताय. नाम संकीर्तन साधन वैसोपे, नाम संकीर्तन साधन वैसोपे, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, नाम संकीर्तन साधन वैसोपे.
भजनाचे सूर ऐकायला येतात. घ्या रे मुक्ती नाम माझ्या विठोबाचे नाम. घ्या रे मुक्ती नाम माझ्या विठोबाचे. घ्या रे मुक्ती नाम माझ्या विठोबाचे नाम.
कोण एवढा सुमधुर अभंग गात होता? मंगळवेढ्यामध्ये आतापर्यंत आपण जी चरित्र बघितली ती पुरुषांची, भक्तांची बघितली, पण आज आपल्याला एका स्त्रीचं चरित्र बघायचं, जी पांडुरंगाची निस्सीम भक्त होती. मंगळवेढी श्यामा, मंगळवेढी श्यामा, नामे ती विश्वयोषिता होती. तदुदरी जन्माये, तदुदरी जन्माये, कारुणी वर्णवे तिची कीर्ती. राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम. मंगळवेढ्या माझी श्यामा नामे विश्वयोषिता होती. विश्वयोषिता म्हणजे वारांगना. आणि तिच्या उदरी जी मुलगी आली तिचं नाव कान्होपात्र. मंगळवेढ्यामध्ये एकंदर 3 संत होऊन गेले. आपण पहिले बघितले की चोखा मेळा मंगळवेढ्यामध्येच झाले. दुसरी ही संत कान्होपात्रा आणि तिसरे म्हणजे संत दामाजी. त्यांचं पण आपण पुढे मागे एकदा चरित्र बघणार आहोत. अहो, जिथे मंगलाचा वेढा आहे त्या गावाला मंगलवेढा असं म्हटलं जातं. आणि अशा या गावामध्ये ही श्यामा नावाची वारांगना राहत होती. आणि तिच्या पोटी जणू काही भांगेमध्ये तुळस उगवावी त्याप्रमाणे ही विठ्ठल भक्त असणारी कान्हो तिच्या उदरी जन्माली. आता लहानपणापासून तिचं हे भगवत भक्तीचं वेड या श्यामाने पटवून घेतलं. लहाने सोडून दिलं, पण हिच्या मनामध्ये ती भक्ती वृद्धिंगतच होत राहिली. मुळात सुंदर असणारी ही कान्हो आणि ऐन तारुण्यामध्ये आली. मग आमची आई म्हणायची गाढवीण सुद्धा तारुण्यात चांगली दिसते, पण तशी ही कान्हो जाती म्हणजे 16व्या वर्षी सगळेच जण छान दिसतात, ऐन तारुण्यात असतात. आणि ही जातीवंत सुंदर असणारी तिचं वर्णन करताना दास गणू म्हणतात, सुकुमार सुकुमार असे ती फार, सुकुमार असे ती कीर्तनी, सुकुमार असे ती फार, ठेंगणी फुटी ठेंगणी फुटी, पाहता मदन ते बळेन तिसी भांगी, पाहता मदन ते बळेन तिसी भांगी. इतकं मुखकमल सुंदर होतं की रतीला सुद्धा तिच्याकडे बघायला लाज वाटते. बरं, आता ही श्रीमंताची, कारण धनिक ह्या वारांगणेकडे येणारे, त्यामुळे उंची वस्त्र, पाचमिऱ्याचे दागिने तिने घातलेले आणि त्यात तिचं सौंदर्य अजूनच खुलून जात आहे. आणि जसं सौंदर्य होतं ना, मल्हार गायला तर पर्जन्य पडत असे असं म्हणतात. इतकं तिचं हे गान अतिशय मनाला भिडणार असं होतं. म्हणजे सौंदर्याची खाणी होती, आवाजाची देणगी होती.
पण वृत्ती होती पांडुरंगाच्या. आणि असे दिवस जात आहेत आणि जशी ही ऐन तारुण्यामध्ये आली आहे आणि ह्या श्यामाच्या घराभोवती जैनी आंबट शौकी जे लोक होती ना त्यांची फिरणं सुरू झालं. म्हणजे अशी उपमा दिली जाते की जसं फूल चांगलं असलं की त्याच्यातनं मकरंद घ्यायला जसे भ्रमर येतात तसं ह्या कान्होसाठी ही सगळी आंबट शौकी लोक किती म्हातारी असली तरी ते आपल्याला मिळावी अशी त्यांची इच्छा. म्हणून या श्यामाच्या घराभोवती ते गिरड्या घालतायत, तिच्याकडे नजर टाकून नेत्र सुख बघतायत. एक जण धनिक होते आणि ते श्यामाला म्हणताय की अगं माझी हो, तुला मी दास दास ठेवीन, तुझी सगळी तैनात ठेवीन. तेव्हा ती म्हणते जरा आरशात बघा, माझ्या वडिलांचे वयाचे तुम्ही आहात. अहो पर्ण पडलेला, पर्ण निघून गेलेले त्या आम्रतरूवर कोकिळ तरी बसतात का? आणि एक यवन तिच्याकडे आलाय. तो म्हणते तू काय गाणी म्हणतेस त्याच्यामध्ये मला काही स्वारस्य नाही, पण तू माझी हो. म्हणून हातामध्ये होन भरलेली थैली आणली आणि बघ ही किती थैली मोठी जड आहे. ती म्हणते अरे चंपक बकुळ ह्या झाडाची सर पांगाऱ्याला येईल का कधी? असं करून ती एकेकाला कटवते हल्लीच्या भाषेत म्हणायचं. पण आता कान्हो पुढे काही डाळ शिजत नाही आपली, म्हणून हे सगळे लोक श्यामाकडे जायला लागले आणि श्यामाला सांगतायत की हिला आमच्याकडे पाठव. जसा बेदरशा बादशाहाने सुद्धा तिला मागणी घातली ती तिचं रूप सौंदर्य ऐकून, तिला बघितलं पण नव्हतं तरी सुद्धा त्यांनी मागणी घातलेली होती. आणि मग एक दिवस ही श्यामा कान्होला जवळ घेते आणि 4 उपदेशाच्या गोष्टी सांगते. काय सांगते की अगं आपलं जीवन हे कसं आहे सांगू का? रस्त्यावरच्या पाणपोई सारखं. पांथस्थानी यावं, कोणीही यावं आणि पाणपोईतलं पाणी प्यावं, तसं आपलं हे वारांगणेचं जीवन आहे. तर आत्ता तुझी संधी आहे, तू आत्ता जन्मभराचा पैसा मिळवून ठेव, हा माझा तुला मोलाचा सल्ला आहे असं ती सांगते. पण ही कान्हो मात्र हे करायला तयार नाही आणि ती आपल्या आईला म्हणते सागर मदनी सार सानिध सार शिकली नाम जरी अनिती खरी नाम जरी अनिती खरी शिकली नाम जरी अनिती खरी जडे वाचन दी फुटल्यावरी जडे वाचन दी फुटल्यावरी म्हणून या ईशा मज आग्रहा म्हणून या ईशा मज आग्रहा करून भोगे जननी देव मुंगी मज अनिती ती म्हणते अगं काच जशी फुटल्यावर पुन्हा सांगता येत नाही तसं हे शीलाचं भांड कधी फुटल्यावर सांगता येईल काही. तू मला भलत्या भरीस घालू नकोस, मी हे करणार नाही. मग ती म्हणते तू विवाह तरी कर, तुला नाही ना हे जीवन जगायचं, मग एका धनिकाची चांगली पत्नी हो. तेव्हा ती म्हणते जो माझ्यापेक्षा सुंदर असेल ना त्याच्याशीच मी विवाह करीन. आणि अशी ही बोलाचाली होतीये. आणि एवढ्यामध्ये पांडुरंग हरी जय जय 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 पांडुरंग हरी असा विठू नामाचा गजर करत काही वारकरी पंढरपूरला चाललेले. कारण पंढरपूर आणि मंगळवेढा याच्यामध्ये जवळजवळ 20 मैलाचंच अंतर आहे, जवळ आहे पांडुरंगाच्या पासून मंगळवेढा. आणि हे त्यांचे बोल
तिला ऐकायला आले आणि ती आईला सोडून बाहेर येते आणि त्या वारकऱ्यांच्या पाया पडते आणि ती विचारते, तुम्ही कुठे चाललात? तेव्हा ते म्हणतायत की आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातोय. अगं, त्याच्यासारखा त्रिभुवनात कोणी सुंदर नाही असं पांडुरंगाचं ते वर्णन करताय. आणि म्हणून ते ती विचारते की मला अजून त्याचं वर्णन सांगा, तो कसा आहे? रूपे सुंदर सावळा, रूपे सुंदर सावळा, जणू मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, जणू मदनाचा पुतळा, लोकाधनिकांचा धनिक, लोकाधनिकांचा धनिक, बाप वैकुंठ नायक, वैकुंठ नायक, बाप वैकुंठ नायक. त्याच्याकडे एकदा बघत राहिलं की बघत राहावं असं वाटतं, असं त्याचं रूप. आणि जो का धनिकांचा धनिक, बाप वैकुंठ नायक. आणि तो कुठे उभा आहे? चंद्रभागे तटी हा उभा आहे पंढरपुरामध्ये आणि आम्ही त्याच्या दर्शनाला जातोय. आता हिला वाटलं यांच्या बरोबर आपण पंढरीला जावं, त्या पांडुरंगाचं जो मदनासारखा सुंदर आहे त्याचं दर्शन घ्यावं. म्हणून ती त्यांच्या पाया पडते आणि म्हणते की मी पण तुमच्या बरोबर येते. तेव्हा ते वारकरी तिला समजवतात, अगं पंढरीला यायचं म्हणजे हे सगळे मायामोह सोडावे लागतात. इथे हे भोग विलास मिळत नाहीत बरं. इथे फक्त गार पाण्याने स्नान आणि मुखाने हरिनाम एवढंच असतं. तेव्हा ती म्हणते की एवढंच ना, तुम्ही 2 मिनिटं थांबा. पटकन माडीवर गेली आणि सगळे जे जरतारी वेश तिने केला होता, सगळे दागदागिने घातले होते, ते सगळे काढून एक पांढरं शुभ्र वस्त्र असं ती नेसून आली. ते वारकरी बघतच राहिले. त्यांना असं वाटतंय की जणू काही भक्तीची लाटच आपल्या पुढे आली का. काही जणांना ती कंजकन्या वाटते, सरस्वती वाटते. आणि तिच्याकडे ते बघतायत आणि ही म्हणते, आता तर तुम्ही मला तुमच्या बरोबर न्याल ना, आता मला कसलाही मोह नाही. आणि ते निघणार तेवढ्यामध्ये या श्यामाला कळलंय, कान्हो झाली विरक्त, कळले ते श्यामा प्रत. कान्हो विरक्त होऊन पंढरीला निघाले असं जेव्हा श्यामाला तिच्या आईला कळलंय, तेव्हा तिला असं वाटलं की आपल्या म्हातारपणची काठीच चाललीये, ही जर नसेल तर आपल्या पोटा पाण्याचं काय. म्हणून ही तिथे येते आणि तिला समजावते की अगं, या वारकऱ्यांच्या नादी लागू नकोस. या वारकऱ्यांच्या नादी लागून कोणाचंही आयुष्यात भलं झालेलं नाही. पण ही कान्हो काही ऐकायला तयार नाही आणि म्हणून आपली मुलगी ऐकत नाही. म्हणून या वारकऱ्यांच्या बाजूलाही श्यामा जाते आणि म्हणते, उगाच तुम्ही गळ्यामध्ये माळा घातलेत आणि लोकांच्या पोरींना पितवता. काही तुम्हाला लाज वाटते? आपल्या आपल्या मार्गाने जावं, मोकळं व्हावं. आणि त्या वारकऱ्यांना ती अद्वा तद्वा बोलायला लागली. आणि तेव्हा मात्र कान्हो तिला सांगते, अगं आई, भगवंताचं दर्शन घडवून देणारे हे संत आहेत, त्यांना तू उणं दुणं बोलू नकोस, त्याच्यासारखं पाप नाही. आणि तू जर त्यांना असं बोलणार असलीस तर मी त्यांच्या बरोबर जाणार म्हणजे जाणार, असा तिने पण केलाय. पण आपल्या मुलीला ती काय करते, खांद्याला धरून ओढून आतमध्ये न्यायला लागते. तेव्हा कान्हो तिला म्हणते, नेशील बळे जरी तू, नेशील जरी बळे तू, मी आपुला की त्यजीन की प्राण. तू जर मला बळजबरीने आत नेलंस तर मी माझा प्राण आत्ताच्या आत्ता इथे देईन. यातन पडेल अंतर, यातन पडेल अंतर, श्री हरीची वाहते साच आण. आणि तुला जर असं वाटत असेल की माझ्या या विचारामध्ये फरक पडेल,
माझा हा विचार बदलणार नाही. मी श्रीहरीची आण घेऊन तुला सांगते की ह्या वारकऱ्यांबरोबर मला जायचंय. आणि एवढ्यामध्ये तो राजाचा जो फौजदार असतो तो श्यामापाशी आलेला आणि तो श्यामाला कानात सांगतो की तरुणाईला आपण असं अडवू शकत नाही. आता तिच्या मनासारखं होऊ दे, तिला जाऊन पंढरपूरला जाऊन येऊ दे, मग आपण तिची जरा समजूत घालूया. आणि मग ही वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला जाते. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलीये, त्याच्या चरणाशी लीन झालीये आणि ती त्याला म्हणतीये पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना गणपती नारायण गणपती नारायण पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना गणपती मुखी नाम नाही असं जरी असलं तरी तुझं ब्रीद आहे ते तुला सांभाळायला पाहिजे अशी विनवणी करते. आणि इतक्या राजाला म्हणजे बेदर्श बादशाला असं कळलंय की कान्हो पंढरपुरामध्ये आले. आता आज येईल उद्या येईल अशी वाट बघणारा हा बादशाह त्यांनी ठरवलंय की पंढरपुरामध्ये जायचंय आणि कान्होला इथूनच आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन जायचंय. आता ही बाहेर येते दर्शन घेऊन तर या बादशाहच्या शिपायांनी घराडा घातलाय. आता परिस्थिती समजली आहे आणि म्हणते बादशाहला की मी तुमच्या बरोबर येईन पण मला एकदा ह्या पांडुरंगाचं परत डोळे भरून दर्शन घेऊ द्या. आणि राजाने तिला परवानगी दिली आहे. आत आली आणि म्हणते सागमदनी साधीन नको देवराया
खाल्लेला चालेल का? मी तुझी भक्त आहे ना. द्रौपदीसाठी तू धावून आलास ना, मग तीच वेळ आज माझ्यावर आली. तो बादशाह बाहेर माझी वाट बघत उभा आहे. आता तरी तू मला मदतीला नाही का येणार? मी सगळं जीवाचं प्रत्यक्ष तुला मी सर्वस्व व्हायलाय, तरी सुद्धा तुझं तू ब्रीद का नाही पाळत आहेस? आणि म्हणून अगा वैकुंठीच्या राया असं तिला अगदी बेंबीच्या देठापासून टाकू फोडून ती हाक मारली. वैकुंठीच्या राया राया वैकुंठीच्या राया जपी तपी साधू असतात, ज्यांना त्याचं दर्शन हे अगदी दुर्लभ आहे, अशा ह्या श्रीनिवासाचं म्हणजे पांडुरंगाचं तिथे तो प्रकट होतोय. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. आणि नुसता प्रकट नाही झालाय, तर तिला आपल्यामध्ये सामावून घेतलाय. ज्योतीत ज्योत समही अशी ही विराली, पाण्यात जलगार से विराली. अहो बर्फ जसा पाण्यामध्ये विरघळून जातो, किंवा दुधामध्ये साखर जशी विरघळते ना, तशी पांडुरंगामध्ये ही कान्हो ही लीन झाली, एकरूप झाली. आणि ही वार्ता या बादशाहच्या शिपायांनी बघितली आणि ताबडतोब जाऊन बादशाहला सांगितलंय. आतला वृत्तांत काय सांगितलंय? अहो त्या पंढरीनाथाने त्या कान्होला त्याच्यामध्ये सामावून घेतली. आता हातची कान्हो गेलीये, हा घाव बादशाह सहन नाही करू शकत. सैन्यासह पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हा आलाय आणि हातामध्ये जो शस्त्र होतं त्यांनी पांडुरंगाची मूर्ती फोडण्यासाठी धावलाय. आता पंडित तिथे होते, ते म्हणाले पांडुरंगच जर फोडला तर आमचं पोटा पाण्याचं काय? म्हणून ते बादशाहाला सांगतायत, अहो हा अल्लाह तो परवरदिगार हा हाच आहे तुमचा. पण कान्हो गेल्यामुळे राजा काही बादशाह मानायला तयार नाही. शेवटी पंड्यांनी सुद्धा ह्या पांडुरंगाची विनवणी केली आहे आणि आपलं सामर्थ्य काय आहे, माझ्या भक्ताचं सामर्थ्य काय आहे हे दाखवण्यासाठी पांडुरंगाने आपल्या हृदयामध्ये जी कान्हो घेतलेली होती तिचं दर्शन त्या बादशाहाला दिलंय. आणि त्याचा तो शस्त्राचा हात वरच्या वरती राहिलाय आणि कान्होला धरायला तो गेलाय. कान्होला धरायला गेल्यानंतर जसं लहान मूल खाऊ दिसला की जसं रांगत रांगत पुढे जातो, तसं हा बादशाह गेलाय. पण आमची कान्हो पांडुरंगाला काय म्हणते की भगवंता, तुझं ज्याला दर्शन झालं ना त्याचा उद्धार होणार ना, मग ह्या राजाचा सुद्धा तुला उद्धार करायला पाहिजे. आणि मंडळी काय झालं? स्पर्श होता कृपास विठ्ठला, स्पर्श होता कृपास विठ्ठला, इकडे याच्यावर पाय ठेवा, पुढे घ्या पुढे. आणि विठ्ठलाला स्पर्श झालाय आणि पांडुरंगाचा स्पर्श झाल्यामुळे बादशाहच्या मनामध्ये जो दुष्ट भाव होता तो निघून गेला.
आणि उपमा दासगणू देत आहे की जर लोखंड परिसाशी भांडाला गेलं तर काय होईल हो? स्पर्श होता ते तिथे सोनं होऊन राहील. तसं राजाचं झालंय. ते पांडुरंगाशी वैर करायला गेला आणि तो तिथेच मंत्रमुग्ध झाला. अशी ही कान्हो आणि अशा ह्या कान्होचा उद्धार ह्या नामामुळे झाला. आज सुद्धा आपण जर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलो तर तिथे तरटीचं झाड आहे. ती तिची समाधी आहे. भगवंतानी तिला आपल्याच ठिकाणी ठेवून घेतली. म्हणून देवळात जर गेलं तर त्या तरटीच्या झाडाला स्पर्श करून तिचं दर्शन घ्यायचं असतं. म्हणून स्त्री असो पुरुष असो, लहान असो मोठा असो, वृद्ध असो तरुण असो, ज्यांनी ज्यांनी हे नामस्मरण केलंय त्यांचा उद्धार ह्या पांडुरंगाने केलाय. मग असं आपण नाम नको का घ्यायला? आणि हे नाम घेण्यासाठी आग्रह मूळ पद्यामध्ये आपल्याला वाचताय. नाम संकीर्तन